शॉट सिलेक्शन खूप चांगला होता आणि एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 30 सर्कलच्या बाहेर कोणताही खेळाडू नव्हता. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. यावेळेला स्क्वेअर लेग रिजन सीमारशीच्या पलीकडे बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार सागरच्या बॅट मधून. उतेकर वानवली या टीमसाठी 2 मोठे प्रहार आलेत. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार आणि संघाची धावसंख्या एकंदरीत जाऊन पोहोचले 8 धावसंख्येवरती. सतीश उतेकर शून्यावरती बाद झाले. गोल्डन डकचे शिकार ठरले आणि त्यानंतर सागर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यांनी लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार खेळत असताना धावपलकांचा उंचाक देखील गाठलेला आहे. परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी चांगला बॉल रिलीज केला होता. पाठीमागे ओढला होता. सिंगल धाव प्राप्त झाले आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे 9 धावसंख्येवरती. सागर आणि राहुल उतेकर वानवली टीमसाठी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय ओमकार, ज्याने पहिल्याच बॉलवरती सतीश उतेकरची विकेट मिळवले. हा पटका सरळ हाताने खेळलाय. बॅटच्या रनार मध्ये चेंडूला घेतल्यानंतर पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. आणखीन एक मोठा धमाका सागरच्या बॅट मधून आलाय. षटकार. सागर कदम नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगवायला लागलाय. रखरखत्या उन्हामध्ये धावांचा पाऊस पाडताना पाहायला मिळत आहेत. उतेकर वानवली टीमसाठी दुपारच्या सत्रामध्ये धावांची भूक लागलेली आहे. सागर कदमला आल्या पावली त्यांनी मोठे फटके खेळायला सुरुवात केले आणि उतेकर वानवली या टीमला मात्र धावांचा डोंगर आता उभा करताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल इनसाइड आउटचा फटका आहे. हा देखील बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग, क्वालिटी बॅटिंग सागर कदमच्या बॅट मधून. आणखीन एक धमाकेदार चौकार. 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आणि त्यानंतर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्यांच्या बॅट मधून 3 चौकार 1 षटकार आणि एकत्रित 19 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठलेले आहेत. आणि सागर कदम यांच्या खेळीसाठी प्राइज आलेला आहे प्रदीप दादा उतेकर यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते प्राइज जमा देखील झालेलं आहे. 100 रुपयांचं प्राइज जमा झालंय. 19 धावा त्यांनी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठलेत. 1 षटकार आणि 3 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. पॉवर प्लेची षटकाची आता बंधनं होती, ती बंधनं आता पूर्णपणे फैलावलेली आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज राजेश आलेत. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. बॅट शिनरीज घेऊन चेंडू गोशांकित क्षेत्रामध्ये निघून चालला, जिथे मात्र एकच धाव मिळेल. 20 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. वानवली टीम मधील खेळाडू जो षटकार मारेल त्या प्रत्येक षटकाराला विजय उतेकर माजी सैनिक यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज असेल. म्हणजे आज खेळाडूंवरती कुठेतरी कौतुकाची थाप आणि प्रोत्साहन वाढवण्याचं काम विजयदादा उतेकर माजी सैनिक हे देखील करतायत. त्याचबरोबर आमचे प्रदीप दादा देखील करतायत. आणि राहुल उतेकरने जेवढे षटकार मारतील त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं प्राइज. आणि हा पहा जसं षटकारांचा उल्लेख केला तसा मात्र आलाय राहुल उतेकरच्या बॅट मधून षटकार. आणि पहा विजय दादा माजी सैनिक यांच्याकडून देखील 100 रुपयांचं प्राइज आणि प्रदीप दादा यांच्याकडून देखील 100. म्हणजे आतापर्यंत राहुलने एका षटकाराला 300 रुपये कमवलेत. नवनाथ दादा उतेकर यांच्याकडूनही 100 रुपयांचं प्राइज आलंय. प्रत्येक षटकारांसाठी प्राइज देखील आहे. म्हणजे आता खेळाडूंना आज पैसा कमवण्याचा चान्स मात्र चालून आलाय. पुढचा बॉल गरकन घेऊन हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय बायच्या स्वरूपामध्ये सिंगल धावेन करता.
संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचली. आता प्रथमतः बॅटिंग करत असताना उतेकर वानवली या टीमची धावसंख्या 27 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतायत. बॅकफुटला जात असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. गोलंदाजाने देखील कमबॅक चांगल्या प्रकारे केलं. हा बॉल थोडासा पाठीमागे ठेवला होता, उसळी चांगली दिली, बॅट्स आणि बॉलचा कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल. परंतु यावेळेला लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिले. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती झडप टाकतील, बॉलला उचलतील, फेकी केले स्ट्राईक एंड वरती. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आहे 29. या धावसंख्येवरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सागर कदम 5 बॉलमध्ये 19 धावांवरती खेळत आहेत आणि त्यांना साथ देत असताना राहुल उतेकर 6 बॉलमध्ये 9 धावांवरती खेळत आहेत. एक चांगली पार्टनरशिप उतेकर वानवली टीम साठी उभे राहते. 29 धावा धावपलकावरती लागलेत. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. कोयना सोलशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री उतेश्वर क्रिकेट क्लब वानवली उतेकर आयोजित श्री उतेश्वर चषक 2026. वानवली उतेकर गावचं ग्रामदैवत उतेश्वर आणि त्याच ग्रामदैवतेच्या नावाने मात्र ही स्पर्धा आयोजित केली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उतेश्वर देवाची महती प्रचलित आहे आणि खरं तर संपूर्ण महाबळेश्वर परिसरातील सर्वाधिक मोठी यात्रा वानवली उतेकर गावामध्ये उतेश्वर देवाची होत असते. आणखीन एक मोठा फटका आलाय. हाई बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती चढवलाय. प्रहार चेंडू आर पार, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. सागर कदमच्या बॅट मधून हा चौकार आलाय. सागर कदम साठी राकेश कदम यांच्याकडून सागर कदम यांच्यासाठी देखील 100 रुपयांचं प्राइज आलंय. रवींद्र कदम यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज आलंय. सागर कदम यांच्यासाठी खोला टाकलेला बॉल स्टेट ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजन मध्ये. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 34 धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये विशाल यांना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती बोलवलेले आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केलाय, दुसऱ्या बॉलवरती सिंगल धाव आले आणि दोन्ही फलंदाज आता सेट झालेत. पुढचा बॉल डावकुरे हाताचा गोलंदाज बिडॉन रिझर्व मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल धाव प्राप्त झाले. डावकुरे हाताचे गोलंदाज आहेत, प्रभावशाली आहेत, प्रतिभावंत आहेत. व्हॅरिएशन त्यांच्याकडे चांगलं आहे. नॅचरल अँगल त्यांच्याकडे आहे आणि त्या नॅचरल अँगलने मात्र ती चांगली गोलंदाजी करतात. पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतरचे लागोपाठचे 2 बॉल चांगले टाकलेत. बॅकफुटला गेलेत. फटका चांगला खेळलाय परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला हाताला चटका देऊन बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक आलेत. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. चित्तेची चपळाई, हरणाचा वेग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि खरं तर आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 37. लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल खोला टाकलेला बॉल उचललाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये गॅप आहे खूप मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी चौकार. सागर कदमच्या बॅट मधून आणखीन एक शानदार नामदार चौकार. त्याचबरोबर बबन दादा उतेकर कांदाटी विभाग प्रमुख यांच्याकडून देखील सागर कदम यांच्यासाठी 100 रुपयांचं प्राइज आलंय. पुढचा बॉल आखू टप्प्याचा बॉल उडवलाय. धावा किती मिळणार? यस, डिपेंडेंटली 6 धावा मिळणार. शॉर्ट पिच बॉल होता, छोटी गेंद याने खोटी गेंद आणि याही बॉलला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. सागर कदमच्या बॅट मधून आणखीन एक पॉवरफुल बुलंदी षटकार.
प्रदीप दादा उतेकर यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज या षटकारासाठी. राकेश कदम यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज सागर यांच्यासाठी. त्याचबरोबर विजयदादा उतेकर माजी सैनिक यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज. नवनाथ दादा उतेकर यांच्याकडून 100 रुपयांचं प्राइज. म्हणजे आज जवळजवळ 1500 ते 2000 रुपये कमवले असतील सागर कदमने. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. कॅचची संधी, कॅच नाही होऊ शकला, परंतु फिल्डिंग करत असताना फिल्डिंगचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळालाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आणि आपल्या टीमसाठी 3 धावा देखील वाचवलेत. 1 धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 48 धावसंख्येवरती. तिसरं षटक मार्गस्थ होत असताना ते देखील समाप्त झाले, परंतु चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे. संतोष आलेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये पहिल्या बॉलवरती सिंगल धाव खर्च केले. 48 धावा एकूण धावफलकावरती लागलेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. हा बॉल पंचांचा कॉल येईल, नो बॉल. बिमरचा हा बॉल आहे, नो बॉल आलाय. एक सिंगल धाव मिळेल, परंतु आता इथून पुढचा बॉल आहे ना तो फ्रीडचा बॉल असणार आहे. उघडा डोळे, पुढचा बॉल आहे फ्रीड. षटकारांसाठी देखील प्राइज आहे. फ्रीडच्या बॉलवरती चेंडू हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा अंदाज चुकला, शरीरावरचं संतुलन बिघडलं आणि त्यानंतर कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्या, परंतु फ्रीडचा बॉल होता. कॅच पकडले असते तरी देखील कॅच आउट झाले नसते फलंदाज. आणि आता इथे अर्धशतक पूर्ण झालंय उतेकर वानवली टीमचं. 51 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. फटका चांगला खेळलाय, परंतु एलिव्हेशन कमी. कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप आणि इथे मिळेल ती अवघी एकच धाव. सिंगल धाव मिळते. या मॅच मध्ये पाली टीमच्या क्षेत्ररक्षकांकडून खूप मोठ्या चुका झाल्यात. कॅच पकडाव्या लागतात. या चुका तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकतात आणि भुर्दंड हा तुम्हाला. फटका चांगला खेळलाय, उंची जास्त, लांबी कमी. पुन्हा एकदा कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. ही चूक नाहीये, ही महाचूक आहे, ही घोड चूक आहे आणि या घोड चुका तुम्ही करताय. परंतु कॅच आउटच्या स्वरूपामध्ये कॅच ड्रॉप झालाय, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज राहुल उतेकर बाद होतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपण लावूया आणि 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 53 धावा धावफलकावरती लागलेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. यानंतरची मॅच असेल. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालंय तापोळा गावचे सरपंच आदरणीय श्री रमेश दादा धनावडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही श्री उतेश्वर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर धगधगती मुंबई पत्रकार आदरणीय श्री नितीन दादा गायकवाड साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर आदरणीय श्री समीर कदम उद्योजक यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. राहुल दादा भोसले हॉटेल जय भवानीचे मालक त्यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. चेंडू हवेमध्ये खेळलाय. पुन्हा एकदा कॅचची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. आतापर्यंत 5 ते 6 कॅच ड्रॉप झालेत आणि पंच धावा किती मिळणार या बॉलच्या पाठीमागे? एकच धाव मिळणार आहे. यस, आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 55 धावा धावफलकावरती लागलेत आणि 56 धावांचं लक्ष आहे पाली टीम समोर. त्याचबरोबर शंकरदादा कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत.
सिद्धार्थ साहेब गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. गणेश दादा भोसले, त्याचबरोबर आदरणीय श्री गणेश दादा भोपळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत. चला टॉससाठी या. टॉस असेल चला देवळी ब आणि अहिर ब टीमचे कॅप्टन आपण या. देवळी ब टीमचे कॅप्टन आणि अहिर ब टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी या. देवळी टीमचे कॅप्टन आणि अहिर ब टीमचे कॅप्टन शेवटचा कॉल असेल आपल्याला या. चला देवळी ब आणि अहिर ब टीमचे कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल असेल आपण टॉससाठी या. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण ब्लेझर परिधान करा. अहिर ब टीमचे कॅप्टन आणि देवळी ब टीमचे कॅप्टन ब्लेझर आपण परिधान करायचं आहे आणि टॉससाठी यायचं आहे. आणि टॉस करण्यासाठी मी उपस्थित मान्यवरांना सर्वांनाच विनंती करेन की आपण या आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल अगदी आज रविवारचा दिवस आहे. अनेक मान्यवरांनी मात्र हा मुख्य व्यासपीठ अगदी खचाखच भरलेला आहे. वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुनर्ष एकदा श्री उत्तेश्वर चषक 2026च्या माध्यमातून सर्व मान्यवरांचा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. खऱ्या अर्थानं वानवली उत्तेकर गावानं काय कमावलं आहे या क्रिकेटच्या माध्यमातून, तर जीवाभावाची माणसं कमावलेत. आणि आज प्रत्येकजण वेळ काढून मात्र या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल धगधगती धगधगती मुंबईचे पत्रकार आदरणीय श्री नितीनदादा गायकवाड देखील तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर तापोळा गावचे विद्यमान सरपंच आदरणीय श्री रमेशदादा धनावडे साहेब देखील मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत.
आदरणीय श्री गणेश दादा भुपाळे साहेब देखील या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि शंकरदादा कदम साहेब देखील उपस्थित आहेत. तमाम मान्यवरांचं आम्ही पुनर्श एकदा श्री उत्तेश्वर चषकमध्ये सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना वानवली उतेकर या टीमने धावपलकावरती 55 धावा सजवलेत. 56 धावांचं लक्ष उभं केलंय पाली टीम समोर आणि पाली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईक एंडवरती विशाल, नॉन स्ट्राईक एंडवरती राजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज प्रशांत पाहायला मिळतात. आणि पहिला बॉल डॉट आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न सीमारेषे लगत या बॉलला मात्र स्टॉप केलंय आणि धाव मिळाले त्या म्हणजे 2 धावा. फटका चांगला खेळला, इनफिल्डच्या डोक्यावरतून इनसाइड आउटचा फटका खेळलाय. बॉल निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, तिथे मिळाल्या जातील 2 धावा. या 2 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 4 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, प्रशांत घेऊन आलेत आणि 3 बॉलमध्ये 4 धावा त्यांनी आत्तापर्यंत खर्च केलेत. 56 धावांचं लक्ष आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, विनंती असेल यानंतरची मॅच आहे त्यांनी लगोलग टॉससाठी देखील उपस्थित राहा. हा बॉल चांगला टाकलाय, धाव मिळणार नाही. या बॉलच्या पाठीमागे निर्धाव बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. धावपलक जैसे थे वैसे 4 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका आलेला नाहीये. खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय व्ही शेपमध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. स्टेट ड्राईव्हचा फटका अपलातून खेळलाय, डोळ्याची पारणं पेडणारा हा फटका समोरच्या दिशेला खेळलाय. 4 धाव्यांसाठी चौकार आलाय. फलंदाज विशालच्या बॅटमधून चौकार. तर यानंतरची मॅच असेल यंगस्टार कुरोशी विपक्ष आदर्श घावरी या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. विनंती असेल यंगस्टार कुरोशी आणि आदर्श घावरी ब्लेझर परिधान करायचं आहे. विनंती असेल टॉससाठी या. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सागर कदम ज्यांनी बॅटिंग चांगली केली होती तोच खेळाडू आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती बॉल हातामध्ये घेऊन उभा राहिलाय. पहिलाच बॉल सागर उतेकर आहेत आणि पहिलाच बॉल त्यांनी दिशाहीन गोलंदाजी केली. डॉट बॉल येत नाहीये, परंतु खराब बॉल येतोय. एक सिंगल धाव प्राप्त झाले. 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे मुख्य व्यासपीठावरती अशोक दादा उतेकर साहेब हे देखील या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत. परंतु जाऊया मॅचच्या दिशेने. पॉइंट रिजनमध्ये फटका चांगला खेळलाय. 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण देखील केलेत. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. एक एक धाव धावपलकावरती जोडली जाते आणि हळूहळू पुढे जाण्याचा प्रयत्न पाली टीमच्या फलंदाजांचा देखील आहे. फटका चांगला खेळलाय, बॉलची वाट पाहिली आणि या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय आणि कॅच आउट होत असताना फलंदाज पहिले कोसळलेत पाली टीमचे. फलंदाज राजेश बॅक टू द पॅव्हिलियन.
11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल कमी गतीचा हा बॉल, वेळेच्या अचूकता साधता आलेला नाहीये. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. डावकुरे हाताचा गोलंदाज सागर उतेकर पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष दाखल झालेत. आज खेळावं लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. टप्पा पडला त्यानंतर पहा बॉल उसळी घेऊन निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा. संतोषच्या बॅटमधून हा चौकार आलाय. गावडोशी केसीसी टीमचे कॅप्टन प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती या. खोलात टाकलेला बॉल, बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. डॉट बॉल अगदी प्रेशर निर्माण करताना पाहायला मिळतोय, कारण आता मॅच थोडीशी अवघड बनते पाली टीमसाठी. धावफलकावरती धावा बनलेत 15 धावा. 56 धावांचं लक्ष आहे. स्ट्राईक एंडवरती संतोष. बॅटची नरेश लागले. बॉल पाठीमागच्या दिशेला घोषांकित क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एकच धाव मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 16 धावा आणि इथून पुढे येणारे बॉल आहेत आता 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी बनवायचे आहेत 40 धावा. परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल संपूर्ण आमचा मुख्य व्यासपीठ खचाखच भरलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान यूट्यूब सौजन्य स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. तापोळा गावचे विद्यमान सरपंच माननीय श्री रमेश दादा धनावडे साहेब देखील तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. खरं तर ही संपूर्ण मान्यवर तुम्ही पाहताय. दगदगती मुंबईचे पत्रकार नितीनदादा गायकवाड साहेब देखील तुम्हाला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. उतेकर वानवली गावाने क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून माणसं जोडलेली आहेत आणि ही संपूर्ण व्यासपीठ तुम्हाला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. आज प्रत्येक जणाने आपापलं वेळ काढून मात्र या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, या स्पर्धेला 4 चांद लावण्यासाठी संपूर्ण व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचंही मनापासून आभार मानूया. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 3 ला होती सुरुवात. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आकाश आलेले आहेत. पहिला बॉल खराब टाकलाय. स्वेअर मारा. लोअर पुलटॉसचा बॉल उचललाय, ऑन साईडला उचललाय आणि त्या साईडला पहा क्षेत्ररक्षक देखील आहेत. सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 18 धावसंख्येवरती. अजूनही 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. फटका हवेमध्ये खेळलाय. मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु फलंदाज थोडेसे दूर होते. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर एक सिंगल धाव मिळते. आता एकेरी आणि दुहेरीने धावेने मात्र जास्तीचा फरक पडणार नाहीये उतेकर वानवली टीमला. परंतु आता इथून पुढे मोठ्या पटक्यांची उधळण करावी लागेल. बेधडक कामगिरी करावी लागेल, कारण बॉल आणि धावांचा डिफरन्स आहे तो मोठा आहे. फटका हवेमध्ये केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत. कॅचची संधी. चांगला कॅच पकडलाय. व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे. उलटा जाऊन कॅच पकडणं थोडंसं अवघड असतं आणि इथे हा कॅच त्यांनी पकडलाय. विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 2 पाली टीमला. संतोष मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, परंतु विशाल माघारी परतलेले आहेत. 2 विकेट्स गमावलेत पाली टीमने. 19 धावा धावफलकावरती लागलेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही इथून पुढे विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल आहेत तब्बल 9 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता आहे. बॉल कमी राहिले. धावा मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजय, ज्याच्या नावामध्ये जय तो विजय आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला विजय मिळवून देईल का. फुलटॉसचा बॉल होता. फुलटॉसच्या बॉलवरती मोठा समाचार घेऊ शकले नाहीत. वेळेची अचूकता साधता आली नाही. एकच धाव मिळते. एका धावेने जास्तीचा फरक पडणार नाहीये वानवली उतेकर या टीमला. आता 8 बॉल 36 धावांचं समीकरण आहे. हे इक्वेशन थोडंसं अवघड आहे, परंतु सोप्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकार मारावाच लागेल.
बिग हिट केलाय, बॅट मधून आवाज चांगला आलाय, परंतु एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त गाठले, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. मंगेशने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजांचा खेळ. मंगेश यांच्यासाठी कॅच पकडल्या, तर मंगेश यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आलेला आहे 100 रुपयांचा नवनाथ दादा उतेकर यांच्या माध्यमातून. आणि मग काय झालंय, हॅलो चेक, अजय दादा उतेकर यांच्याकडून 200 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. मंगेश पार्टे यांनी जी कॅच पकडली होती त्यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज आलंय, त्यांचंही मनापासून आभार. नव्या मॅचच्या क्लीन बोल्ड, यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, तोडून टाकलंय आणि या विकेट साठी देखील प्राइज आलेला आहे. आकाश यांच्यासाठी 200 रुपयांचं प्राइज बबन दादा उतेकर यांच्या माध्यमातून. किरण देखील बाद झाले आहेत. यानंतरची मॅच आहे गावडोशी केसीसी विरुद्ध विजयी संघ. या दोन टीमच्या दरम्यान आपण सामना खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. अमोल यांच्यासाठी आणखीन एक प्राइज आलंय, जर क्लीन बोल्ड केला एखाद्या फलंदाजाला तर 500 रुपयांचं प्राइज अजय उतेकर यांच्याकडून. हा बॉल सोडून दिलाय. 20 धावा धावफलकावरती लागलेत. आता 7 बॉल 36 धावांची आवश्यकता. 21 धावा धावफलकावरती लागलेत. खोला टाकलेला बॉल, एक सिंगल धाव प्राप्त झाले. मॅच आता पूर्णपणे फसले, कारण येणारे बॉल 5 बॉल मध्ये बनवायचे आहेत 34 धावा विजयासाठी. गावडोशी केसीसी टीमचे कॅप्टन आपण ब्लेझर परिधान करून उपस्थित देखील राहायचं आहे. विनंती असेल गावडोशी केसीसी टीम कॅप्टन. हा बॉल डॉट आलाय. मॅच पूर्णपणे फसले. या मॅचची हवा निघून गेलेली आहे. वानवले उतेकर या टीमने मात्र चांगली बॅटिंग केली, चांगली गोलंदाजी देखील केली. चेंडू हवेमध्ये खेळलाय. पॉइंट रिजन मधील क्षेत्ररक्षक थोडेसे दूर होते. टप्पा पडल्याने बॉल टर्न झाला, स्पिन झाला आणि तिथे देखील एकच धाव मिळते. मंगेश पार्टे यांच्यासाठी देखील एक प्राइज आले. फक्त तुम्ही बॉल अडवा मैदानाच्या आतमध्ये, तुम्हाला 100 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. राजेश दादा उतेकर यांच्याकडून. म्हणजे बॉल अडवण्याला सुद्धा देखील पैसे लावले जात आहेत. म्हणजे क्रिकेट आता एकदम पुढे गेलंय आणि क्रिकेटला सोन्याचे दिवस देखील आलेले आहेत. आता 2 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. या 2 बॉलमध्ये एक तरी बॉल मंगेश पार्टे यांच्याकडे जावा आणि त्याने अडवावा, कारण नाश्त्याची सोय होऊ शकते 100 रुपयाच्या माध्यमातून. आणखीन एक चांगला फटका अलाउंटी कार्पेटच्या साईडने खेळलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर हा बॉल निघून चाललाय. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न बॅटरचा राहिलाय. आता 1 बॉल 28 ची गरज, औपचारिकता बाकी या मॅच मध्ये. गावडोशी केसीसी टीमचे कॅप्टन, आपल्याला विनंती असेल की आपण ब्लेझर परिधान करून उपस्थित देखील राहायचं आहे. पुढे आले होते, हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिली आणि हा सामना 28 धावेने जिंकलाय वानवली उतेकर टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम पाली संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सागर कदम यांना देऊया. 14 बॉलमध्ये 40 धावांची विस्फोटक खेळी ज्यांनी साकारले, असा सागर कदम ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला जाईल त्याला.